प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा मी परमेश्वराची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलोय. या तर त्या जिवंत परमेश्वराची काही वचनं ऐकूया आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि मग मत्तेकृत वर्तमान याचा 4था अध्याय आणि 23 ते 25 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग व व्यथा यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेप्रेकरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुःखनाईतांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मग गालिल, दकापलिस, यरुशलेम, यहुदिया व यार्देनच्या पलीकडचा प्रदेश यातून लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागे चालले. प्रेज द लॉर्ड. आणि लोकांचे थवेच्या थवे त्याच्या पाठीमागे चाललेत असं सांगितलंय. आणि मग एक सुंदर मिनिस्ट्री प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला इथं पाहायला मिळते. रिचिंग, टीचिंग अँड केअरिंग असं म्हटलं गेलंय. लोकांपर्यंत जायचं. तो संपूर्ण गालिलभर फिरला असं सांगितलंय. यरुशलेम, दकापलिस, यहुदिया आणि यार्देनच्या पलीकडचा प्रदेश अशा सगळ्याच ठिकाणी तो फिरलाय. आम्ही पाहतो तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिनिस्ट्रीमध्ये त्याने 3-3.5 वर्ष त्याने सगळीकडे जाऊन फिरून, त्याला जिथं जिथं शक्य होतं तिथपर्यंत फिरून त्याने लोकांमध्ये जाऊन त्यांना वचनाचं शिक्षण दिलंय. त्या येशूने लोकांना अनेक गोष्टी नवीन नवीन शिकवलेल्या आम्ही पाहतो. आणि मग तो लोकांपर्यंत जात होता. आणि मार्कुस शुभवर्तमानात गेलं तर 1ल्या अध्यायात आणि तिथं 15व्या वचनात सांगत होतं की काळाची पूर्तता झाली. 14व्या वचनात असं सांगितलं, योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. आणि येशू आवाहन करतोय. येशू पश्चाताप करण्याचं आवाहन करतोय. येशू विश्वास ठेवण्याचं आवाहन करतोय. तुम्ही विश्वास ठेवलाय का? आज विचार करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं आवाहन आहे लोकांना. तो स्वतः ही मिनिस्ट्री करत होता. आज अनेक लोक म्हणतात की पास्टर लोक धर्मांतर करतायत किंवा धर्म बदलला जातोय. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या जगामध्ये, जो त्या जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र होता, तो या जगात आला आणि तो सांगत होता की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, काळाची पूर्णता झालेली आहे आणि त्या सुवार्तेवर विश्वास ठेवा, त्या पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त कोणता धर्म बदलायला आला नव्हता, कोणाचं धर्मांतरण करण्यासाठी तो आला नव्हता. तर प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांना वाचवण्यासाठी आला होता. जो कोणी स्वतः पश्चाताप करतो, मी पापी आहे म्हणून आपले पाप त्या देवापुढे कबूल करतो, ते पाप करायचं सोडून देतो, त्याच्या जीवनामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त कार्य केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज मी देखील तुम्हाला हेच सांगू इच्छितो. मी देखील तुम्हाला आज आवाहन करू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. आणि फक्त विश्वास ठेवायचा आहे, त्यापेक्षा वेगळं तुम्हाला जास्त काहीच करायचं नाही. तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट बदलायचं नाही, तुमची जात बदलायची नाही, तुमचं नाव बदलायचं नाही, तुमचं धर्मांतरण होणार नाहीये, तर तुमचं जीवन बदललं जाणार आहे. हालेलुया. आणि तुमचं जीवन बदलण्यासाठीच तो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता, हे आज आम्हाला समजलं पाहिजे. तो प्रभू येशू ख्रिस्त सुवार्ता गाजवत फिरत होता. सगळ्यांना तो सांगत होता की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि प्रियांनो, तुम्हाला आणि मला पश्चातापाची गरज आहे. आम्हाला पश्चाताप करायची गरज आहे. तो येशू तुम्हाला आणि मला आवाहन करत आहे विश्वास ठेवण्याचं. काय आम्ही त्या येशूवरती विश्वास ठेवलाय, त्या जिवंत देवावर आम्ही विश्वास ठेवलाय, जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, जो या सृष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक एका पक्षाचं, प्रत्येक एका किड्या मुंग्यांपासून प्रत्येकाचा जो निर्माण करता आहे. प्रियांनो, त्या निर्माणकर्त्यावरती आम्ही विश्वास ठेवलाय का त्यांनी जी निर्मिती केली आहे त्या निर्मितीवरती आम्ही विश्वास ठेवलाय. प्रत्येक एक पशु, पक्षी, झाडं, डोंगर, दऱ्या, पर्वत, हे सगळं काही परमेश्वराने निर्माण केलंय. आम्ही त्या परमेश्वराची भक्ती करत आहोत का त्यांनी जे काही निर्माण करून या पृथ्वीवर ठेवले त्या निर्मितीची आम्ही भक्ती करत आहोत. आम्हाला आज विचार करायचा आहे, ज्या परमेश्वराने मनुष्य निर्माण केला त्या मनुष्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा तो म्हणतो की माझ्यावरती भरोसा ठेवा. कोणताच मनुष्य आम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाऊ शकत नाही. कोणताच मनुष्य आम्हाला स्वर्गाचं राज्य देऊ शकत नाही. कोणताच मनुष्य आमच्या पापांची क्षमा करू शकत नाही.
प्रियांनो, आम्हाला त्या जिवंत देवाकडे पाहायचंय. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त अनेक ठिकाणी सुवार्तेची घोषणा करत फिरत होता असं सांगितलंय. तो गालिलभर फिरलाय आणि अनेक लोकांचे त्यांनी दुखणे बरे केले. अनेक लोक जे आजारी होते, जे त्रासात होते, जे दुःखात होते, एक दोन जण तर त्याने मेलेले देखील जिवंत केलेत. आम्ही लाजाराची गोष्ट पाहतो आणि 4 दिवस होऊन गेलेत लाजारला मेलेल्या अवस्थेमध्ये असताना, आणि मेलेल्या अवस्थेमधून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली आणि त्याला त्या कबरेच्या बाहेर येण्यासाठी त्याला प्रवृत्त केलंय. हालेलुया. प्रियांनो, बायबल असं सांगते की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विश्वास ठेवण्याचं आवाहन करतोय. काय आज आम्ही ते आवाहन स्वीकारायला तयार आहे का? एखाद्याला नावं ठेवायला वेळ लागत नाही, एखाद्यावरती विश्वास ठेवायला खूप वेळ जातो. त्या विश्वासाची परीक्षा होण्यासाठी वेळ जातो. प्रियांनो, विश्वासघात करायला 1 मिनिट पण लागत नाही, जसा यहूदा इस्करियोतने केला. 1 मिनिट पण विश्वासघात करायला लागत नाही. फक्त वेळ असते ती क्षणभराची, आणि क्षणभरात तुमचा विश्वासघात झालेला असतो, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा झालाय. त्याच्यामध्ये सैतान शिरला असं सांगण्यात आलं, आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलंय, पकडून दिलंय. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विश्वास ठेवण्याचं आवाहन करतोय. बायबल असं सांगते की भूतही विश्वास ठेवतात की हा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, आणि ते थरथर कापतात त्या येशूच्या नावात असं म्हटलं. तुम्ही विश्वास ठेवलाय का? विचार करा. विश्वास ठेवा, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे. तो तुमच्यावर आणि माझ्यावरती प्रेम करतो, आणि त्या प्रीतीपोटीच त्याने स्वतःचा जीव त्या वधस्तंभावरती बलिदान केला. आम्ही विश्वास ठेवलाय असं आम्ही अनेकदा म्हणतो. थोडासा विश्वास ठेवतो, थोडका विश्वास घेऊन आम्ही कधीतरी चर्चला जातो, कधीतरी थोडंसं बायबल वाचतो, कधीतरी थोडीशी प्रार्थना करतो, आणि इतक्या थोडक्याच गोष्टींमध्ये काहीच घडणार नाहीये प्रियांनो. आणि मी मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्या देवावर जितकी प्रीती करू तितकी आम्ही त्याच्या अधिक जवळ जाणार आहोत. त्या स्त्रीने, ती जी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आली, जी पापी होती आणि जिने सुगंधित तेल आणलं होतं, जी रडत उभी होती, जी एकही शब्द येशूला बोललेली नाही, आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आणि तिचे ते अश्रू येशूच्या पायांवरती सांडलेत. स्वतःच्या केसांनी त्याचे पाय पुसलेत, आणि ते सुगंधित तेल त्याच्या पायांना लावले. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलंय की हिने पुष्कळ प्रीती केली, म्हणून हिच्या पुष्कळ पापांची क्षमा होईल. जो थोडकी प्रीती करतो त्याच्या थोडक्याच पापांची क्षमा होईल. जो पुष्कळ प्रीती त्या देवावर करतो त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होईल, असं बायबल सांगतो, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. तो आज तुम्हाला आणि मला आवाहन करत आहे विश्वास ठेवण्याचं, पश्चाताप करण्याचं. काय आम्ही तयार आहोत का? तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करायला तयार आहे. आम्ही तयार आहोत का त्याच्या समोर लीन नम्र व्हायला? लुकरूत शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 53, 54, 55, 56, 5-6 वचनं जर पाहिलीत तर प्रभू येशू ख्रिस्त तिथं शोमरोनी लोकांच्या एका गावामध्ये गेलाय, आणि शोमरोनी लोकांच्या गावामध्ये गेलेला असताना तिथं त्या लोकांनी त्याला इथं थांबू नको, इथं तुझं काम काय करू नको तू, असं सांगितलंय. आणि येशूच्या शिष्यांना राग आलाय, कारण येशूचा तिथं अनादर करण्यात आला, त्याचा तिथं अपमान करण्यात आला. आणि येशूचे शिष्य म्हटले की काय आम्ही स्वर्गातून अग्नी पडावा म्हणून प्रार्थना करायची, आणि ह्या लोकांचा सदोम आणि गमोरासारखा नाश करून टाकायचा आहे. आणि येशू त्या शिष्यांना धमकावतो असं सांगितलंय. त्यांच्यावर तो चिडलाय, त्यांच्यावर तो रागावलाय, आणि तो बायबलमध्ये आम्हाला सांगतो की मनुष्याचा पुत्र पाप्यांना तारण्यासाठी आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी पाप्यांना तारण्यासाठी आलोय, मी कोणाचा नाश करण्यासाठी नाही. कोणाचा नाश करण्यासाठी मी या जगात आलेलो नाही.
मार्कच्या पुस्तकात 6व्या अध्यायात 4थ्या वचनामध्ये 34व्या वचनात जर गेलात तर तिथे पाहायला मिळतं की येशूला त्या लोकसमुदायाला पाहून त्याचा कळवळा आलाय. मी तुमच्यासाठी वाचतो ते वचन. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यास बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. येशूला कळवळा येतो तुमचा आणि माझा. त्याच्यामध्ये पॅशन आहे आमच्या प्रती. आमच्यामध्ये पॅशन नाही त्याच्या प्रती, हे मोठं दुर्दैव आहे. परंतु त्याच्यामध्ये, त्या जिवंत देवाकडे, त्या येशूमध्ये तुमच्या आणि माझ्याविषयी पॅशन आहे. त्याने तुम्हाला आणि मला निवडलंय. इफिसकरास पत्रात सांगितले, जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने तुमची आणि माझी निवड केली. आणि त्या येशूला कळवळा आलाय आणि त्याने त्या लोकांना बऱ्याच गोष्टींचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. ज्या चालीरीती, ज्या रूढी परंपरा पडलेल्या आहेत किंवा ज्याच्यामध्ये ते लोक अडकलेले होते, जे शास्त्री आणि पुरुषांचे खोट्या शिक्षणामध्ये अडकलेले होते, त्या लोकांना त्याने शिकवायला सुरुवात केली. कशा प्रकारचं आमचं आचरण असलं पाहिजे, कशा प्रकारे आम्ही जगलं पाहिजे, कशा प्रकारे आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे, कशा प्रकारे आम्ही दान धर्म केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं शिक्षण बायबलमध्ये सांगितलं. येशूने काय सांगितलं ते सगळं त्याच्या शिष्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आम्हाला आज्ञा माहिती आहेत. त्या आज्ञांच्या पुढे जाऊन येशूने काही गोष्टी शिकवल्या. आम्हाला त्याच्याकडे पाहायची गरज आहे. आम्हाला आज तिकडे जायचं नाही, परंतु आम्हाला विचार करायचा की तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला जे शिक्षण देतोय, त्या शिक्षणाकडे आमचं लक्ष आहे काय? प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा आलाय. मग ते 14:14 मध्ये गेला तर तिथे देखील सांगितले की लोकांचा त्याला कळवळा आलाय. आणि मग येशूने शिक्षण दिलंय, जे शिक्षण ज्याच्यामुळे आमचा नाश होणार नाही. नीतिसूत्रामध्ये सांगितले की रुपये घेऊ नको, सोने घेऊ नको, तर रुपये आणि सोने विकून ते ज्ञान घे, ज्याच्यामुळे तुझा जीव वाचवला जाईल. हालेलुया. आज लोक सोनं घेतायत, जमिनी घेतायत, प्रॉपर्टी उभी करतायत. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, परमेश्वराला गौरव असो. पण त्याचबरोबर देवाच्या वचनाचं ज्ञानही घ्या, पश्चाताप करा आणि त्या देवाला सामोरं जाण्याची तयारी करा. कारण शेवटचे दिवस जवळ आलेले आहेत. आपल्या पापांचा पश्चाताप करायला शिका. जी पापं आम्ही केलेली आहेत, जी आम्ही करत आहोत किंवा जी कळत न कळत आमच्या हातून घडतात, अशा प्रत्येक पापांची आम्हाला त्या परमेश्वराकडे क्षमा मागता आली पाहिजे. आणि मग तोच प्रभू येशू ख्रिस्त इब्रिकरास पत्र 13वा अध्याय आणि 8व्या वचनात असं म्हणतो की काल, आज आणि युगानुयुग मी सारखाच आहे. त्याचं वचन आम्हाला प्रगटीकरणात सांगतं की स्वर्गाच्या किल्ल्या त्याच्या जवळ आहेत. हालेलुया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे सामर्थ्य आहे, जे तो पृथ्वी तलावर असताना त्याच्याकडे होतं. आणि त्याच सामर्थ्याच्या द्वारे तो आजही अनेक प्रकारचे चिन्ह चमत्कार करतोय. आणि तो फक्त तोच करतो असं नाही, तर त्याने असं सांगितलं की मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतो आणि तो तुम्हाला गाईड करेल, तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल, तो तुम्हाला नीतिमत्वाचं शिक्षण देईल. तो पवित्र आत्मा आज तुम्हाला आणि मला त्याच्या जवळ घेऊन जायला तयार आहे. पण काय आम्ही तयार आहोत का त्या पवित्र आत्म्याला हाक मारायला? काय आम्ही तयार आहोत का त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये बोलवायला? करिंथकरास पत्रामध्ये असं सांगितले की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. काय तुमच्या शरीराचा उपयोग तुम्ही कशासाठी करत आहात? अनेक प्रकारच्या व्यसनांनी तुमची शरीरं भरलेली आहेत काय? अनेक प्रकारच्या जगिक आकर्षणाकडे तुम्ही आकर्षित झालेले आहात काय? जगातले पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी, गाडी, बंगला आणि याच गोष्टींमध्ये तुमचं जीवन अडकलेलं आहे का? आज विचार करा प्रियांनो, तुमचं मन कुठं लागलेलं आहे? जिथं तुमचं मन आहे, जिथं तुमचं धन आहे, तिथंच तुमचं मन लागलेलं असेल असं बायबल सांगतं. आमचं मन कुठे लागलेलं आहे? बायबल असंही सांगतं की पृथ्वीवरती लक्ष लावू नका, तर तुमचं
स्वर्गामध्ये तुमचा अधिकार आहे, स्वर्ग हे तुमचं निवासस्थान आहे. आणि बायबल असे सांगते की जे जगाचे आहेत ते देवाला संतोष देऊ शकत नाही, परंतु जे स्वर्गापासून जन्मलेले आहेत, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. काय आमचा नवीन जन्म झालाय का? आणि जर तो जन्म पवित्र आत्म्यापासून, स्वर्गापासून जर तो जन्म झालेला असेल तर निश्चित आम्ही सार्वकालिक जीवनाकडे जाणार आहोत. आणि मग सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी आम्हाला गरज आहे पश्चातापाची. आणि मग जो मार्टिन ल्युथर, जो प्रोटेस्टंट पंथ ज्याने निर्माण केला असं म्हणूया, ऍक्च्युली तो पंथ म्हणून पुढे नंतर अस्तित्वाला आला, परंतु त्याने रोमी साम्राज्याविरुद्ध बंड पुकारलं होतं. आणि रोमन लोकांनी, त्या काळातल्या फादर लोकांनी पापांच्या क्षमेचे पास वाटायला सुरुवात केली होती. आणि ते लोकांकडून पैसे घेऊन एक प्रकारचा पास द्यायचे की आता तुम्ही स्वर्गात जाऊ शकता म्हणून. परंतु ज्यावेळेला मार्टिन ल्युथर बायबल वाचत होता आणि त्याने वाचलं की नीतिमान विश्वासाद्वारे जगेल, आणि ज्यावेळेला हे वचन त्याच्या वाचण्यामध्ये आलं त्यावेळेला त्याने त्या रोमी साम्राज्याला, त्या फादर लोकांच्या त्या कृतीला त्याने विरोध केला. आणि त्या विरोधाचा परिणाम असा झाला की एक ग्रुप तयार झाला आणि त्याला प्रोटेस्ट म्हणजेच बंड करणं. आणि मग त्याला बंडखोर लोक आहेत ते असं रोमी लोकांनी चिडवायला लागले आणि नंतर त्याला कालांतराने प्रोटेस्टंट असं नाव पडून गेलं. नीतिमान विश्वासाने जगेल. त्याच मार्टिन ल्युथरच्या अनेक प्रार्थनांनी अनेक प्रकारचे रोगी आणि आजारी नंतर बरे झालेले आम्ही पाहतो. अनेक प्रकारची त्यांनी मोठी सेवा केलेली आम्ही पाहतो. खूप मोठी सेवा त्याच्याद्वारे नंतर तयार झाली. खूप रोगी लोकांना त्याने बरं केले. त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे अनेक गोष्टी बदललेल्या आम्ही पाहतो. प्रियांनो, अनेक देवाचे सेवक आहेत, दास आहेत, येशूचे शिष्य आहेत, ज्यांनी जगाची उलथापालथ केली, जे प्रार्थना करत होते, सुवार्थ गाजवत होते आणि अनेकांना बरं करत होते. आज तीच सेवा तुम्हाला आणि मला त्याने दिली. आम्ही तयारी केली का? सगळ्यात सुरुवातीला तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं त्याप्रमाणे पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. येशूने अनेक प्रकारचे चिन्ह चमत्कार केले आणि तो असं म्हटलं की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो पण ह्याच गोष्टी सगळ्या करेल, याही पेक्षा मोठ्या तो गोष्टी करेल. आज आम्ही पाहत आहोत अनेक ठिकाणी, जर तुम्ही उल्हासनगरमध्ये गेलात तर अनेक सिंधी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आम्ही पाहतो. पंजाबमध्ये गेलात तर अनेक शीख लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले, धारण केलेलं आम्ही पाहतो. पाकिस्तानात गेलात तर आज अनेक मुस्लिम लोक, इराणमध्ये गेलात तर, दुबईमध्ये गेलात तर अनेक चर्चेस तिथे नव्याने उभे राहिलेले आम्ही पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त लोकांचं जीवन बदलत आहे. कोणाचं धर्मांतरण केलं जात नाहीये. काही गरज नाही कोणाचं धर्मांतरण करण्याची. परंतु ज्याला प्रभू येशू ख्रिस्त समजला, ज्याला जिवंत परमेश्वर समजला, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वर काम करतो, जो विश्वासाने त्याला सामोरं जातो, प्रार्थना करतो, त्याला हाक मारतो आणि तो परमेश्वर त्याला उत्तर देतो. हालेलुया. जिवंत देव तुमच्या जीवनामध्ये आज काम करू इच्छित आहे. आज तुम्ही तयारी केलेली आहेत का? आज तुम्ही स्वतःला समर्पित करायची तयारी केली का? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करायची तयारी केलेली आहे का? प्रियांनो, आज मी तुम्हाला आवाहन करतो, विश्वास ठेवा. तो देव आज तुमचं तारण करू इच्छितो. तो देव आज तुमच्या पापांची क्षमा करू इच्छितो. तो देव आज तुम्हाला जवळ घेऊ इच्छितो. तो देव आज तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो. तुम्ही त्रासात आहात, दुःखात आहात, अडीअडचणीत आहात, समस्यांमध्ये आहात, रोग आजार विकारांमध्ये आहात, त्या येशूला हाक मार. त्याचं वचन असं सांगतं, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तो येशू म्हटला, ओ कष्टी व भाराक्रांत जन, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. तुमच्या जीवनात अशांतता आहे, तो येशू म्हणतो, मी तुम्हाला ती शांती देतो जी तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. तो येशू तुम्हाला आणि मला जीवन देऊ इच्छितो. योहान 10:10 मध्ये तो असं म्हणतो की मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया. तो योहान 10:10 मध्येच असं म्हटलंय की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो.
येशू म्हणतो की मी आलो आहे तो केवळ तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन प्राप्ती व्हावी म्हणून आलेलो आहे. आम्ही त्या जीवनाकडे पाहत आहोत काय? आम्ही त्या येशूच्या मागे चालायचा प्रयत्न करणार आहोत काय? आम्ही पश्चाताप करणार आहोत का? आमची पाप सोडून देणार आहोत काय? आम्ही आमचं दुष्ट हृदय, आमचं कपटी हृदय बदलायला तयार आहोत का? आमच्या हृदयामध्ये आम्ही त्या जिवंत देवाला, त्याच्या पवित्र आत्म्याला जागा द्यायला तयार आहोत काय? आमचं हृदय आम्ही त्याला समर्पित करणार आहोत काय? आज आम्हाला विचार करायचा आहे. तयारी करा प्रियांनो, आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची. मला आज तुम्हाला सांगायचंय, इस्रायल इराणचं युद्ध चालू आहे. जगामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. या शेवटच्या काळामध्ये, या शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही आहोत. कदाचित परमाणु बॉम्ब, अणुबॉम्ब एकमेकांवरती टाकतील. माहित नाही काय होईल पुढचं. परंतु या ज्या गोष्टी घडत आहेत, या बॉम्बपेक्षाही एक मोठा बॉम्ब ज्याला म्हणूया, जो देवाच्या वचनांमध्ये आहे, तो बॉम्ब आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पडायची गरज आहे. ज्या दिवशी हा बॉम्ब तुमच्या जीवनात पडेल, ज्या दिवशी येशू संगती एन्काउंटर होईल, त्या दिवशी निश्चितच तुमचं जीवन बदललेलं असेल. हालेलुया. आज तुम्ही त्याला हाक मारा. आज तुम्ही विश्वास ठेवा. आज तुम्ही त्याच्यावरती अगदी मनापासून आपला भाव ठेवा. आणि तो देव आज तुमच्या जीवनामध्ये काम करायला तयार आहे. तुम्ही आज तयारी करा प्रियांनो. जगामध्ये अनेक गोष्टी घडतील, युद्ध घडत राहतील, भूकंप येतील, दुष्काळ पडेल, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, अनेक प्रकारची टंचाई निर्माण होईल, अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल. परंतु प्रियांनो, या सगळ्यामध्ये तुम्हाला सांभाळायला तो जिवंत देव समर्थ आहे. तुम्ही तयारी करा, विश्वास ठेवा. या मी छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यासाठी आणि आपण थांबूया इथे. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आम्ही या शेवटच्या दिवसांमध्ये जगत असताना पुन्हा एकदा आजच्या दिवसाबद्दल तुला धन्यवाद म्हणतो. जिवंत देवा, जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलंस, आजचा सुंदर दिवस दाखवलास आणि तुझे वचन शेअर करायची सुंदर संधी दिलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद म्हणतो. परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताला तू या जगात पाठवलंस आम्हाला पापातून बाहेर काढण्यासाठी. आणि परमेश्वर पित्या, त्या येशूने वधस्तंभावरती जे रक्त आमच्यासाठी वाहिलं, त्या रक्ताच्या द्वारे तू आमच्या पापांची क्षमा करतोस, असं तुझं वचन आम्हाला शिकवतं आणि म्हणून तुला धन्यवाद म्हणतो. परमेश्वरा, आज आमच्या प्रत्येकाचा तू ताबा घे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. प्रत्येकाचं मन बदल, हृदय बदल, अंतःकरण बदल आणि प्रत्येकाला तू येशूच्या रक्ताच्या द्वारे धुऊ, स्वच्छ कर. शुद्ध हृदय तू प्रत्येकाला दे. आणि परमेश्वरा, तुझ्या मनासारखे लोक तू आम्हाला प्रत्येकाला बनव, हीच तुला आज विनंतीने प्रार्थना करतो. आमच्या प्रत्येकाच्या चुकांची, पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. जे रोगी आहेत, आजारी आहेत, परमेश्वरा त्रासामध्ये आहेत, दुःखाने दबलेले आहेत, ओझ्याने दबलेले आहेत, अशा प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये आज तू सुटका दे. परमेश्वरा, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू त्यांना आरोग्याचा स्पर्श कर. आज प्रत्येकाचं मन जे निराशेत असेल ते आशेमध्ये बदल. आज जे दुःखामध्ये असतील त्यांना तू आनंदामध्ये बदलून टाक परमेश्वरा. आणि जिवंत देवा, त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात तू प्रत्येकाला आशीर्वादित कर, अशी तुला विनंतीने प्रार्थना करतो. होऊ दे तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे. प्रत्येकाला पश्चातापी हृदय दे आणि प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक, हीच तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. इथून पुढचा वेळ, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात सोपवत आहोत. चुका, पापा, अपराधांची क्षमा कर आणि पुन्हा एकदा तुझ्या अधिक जवळ येणारं जीवन तू प्रत्येकाला पुरव, हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐक पिते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करा, वचन वाचत राहा आणि प्रियांनो, एकमेकांसाठी प्रार्थना करत राहा. हालेलुया. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल.